मॅडम आज न्यायालयात नेमकं काय झालं, किती वेळ हा युक्तिवाद चालला आणि कशा स्वरूपानं या युक्तिवाद करण्यात आला, आरोपीच्या वकिलाकडनं आपल्याकडनं त्याला कशा पद्धतीने उत्तर देण्यात आलं? SITचा हा जो CR आहे 156/2026 याच्यामध्ये आरोपी जी आहे निदा एजाज खान, या आरोपीने माननीय कोर्टामध्ये अटकपूर्व जामीन आणि अंतरिम जामीनसाठी बेल ॲप्लिकेशन फाईल केलेला होता। सदर अर्जावरती आज आरोपीच्या जी वकील आहे त्यांनी आज युक्तिवाद केला। त्या बघा त्या मागे बोलत बोलत चालेल, आता कट करा आता। ती मागे बघा, नाही ना बरं, रेडी रेडी। आज देवळाली कॅम्प पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 156/2026 जो आहे ज्याचा तपास SIT करते आहे। या SITच्या गुन्ह्यामध्ये आरोपी निदा खान जी आहे तिने आज माननीय कोर्टासमोर अटकपूर्व जामीन आणि अंतरिम जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता। त्या अर्जावरती आज आरोपीचे जे वकील आहे त्यांनी बराच वेळ युक्तिवाद केला। माननीय कोर्टाने सरकार पक्षाला विचारलं असतं की सरकार पक्षाने सांगितलं की याच्यामध्ये गुन्हा हा गंभीर स्वरूप थांबा आज मी हजर झाले असं सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी लास्ट होणार आहे का? सॉरी आता लास्ट हो कट देवळाली कॅम्प CR नंबर 156/2026 मध्ये आरोपी निदा खान हिने जे SIT या गुन्ह्यामध्ये तपास करते आहे, या गुन्ह्यामध्ये आरोपीने अटकपूर्व जामीन आणि अंतरिम जामीनसाठी माननीय कोर्टामध्ये अर्ज दाखल केलेला होता। आज SITच्या तर्फे मी स्वतः माननीय कोर्टामध्ये हजर राहून माननीय कोर्टामध्ये अर्ज दाखल केला। आज आरोपीच्या अर्जावरती तिचे जे वकील आहेत त्यांनी बराच वेळ युक्तिवाद केला, परंतु सरकार पक्षाने माननीय कोर्टाला असं विनंती केली की हा जो गुन्हा आहे तो महिला लैंगिक अत्याचाराचा आहे आणि संवेदनशील गुन्हा आहे आणि हे TCS कंपनी जे आहे याच्यामध्ये अशाच प्रकारचे एकूण 9 गुन्हे दाखल असून महिला आयोगाने देखील या गंभीर गुन्ह्यांची दखल घेतलेली आहे आणि या गुन्ह्यामध्ये आम्हाला सरकार पक्षाला म्हणणं देण्यासाठी आणि या गुन्ह्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट पण कलमवाढ केलेली असल्यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे देखील यातली जी पीडिता आहे तिचं म्हणणं घेणं कायद्याने बंधनकारक आहे। म्हणून तिचं म्हणणं घेऊन तसेच आम्हाला तपासी अधिकाऱ्यांचे म्हणणं घेऊन आणि मग आम्हाला युक्तिवाद करण्यासाठी वेळ देण्यात यावा। माननीय कोर्टाने आमची विनंती मान्य करून जी पुढची तारीख आहे सुनावणीसाठी 27 तारीख दिलेली आहे। थँक्यू। ते नाही काय नाही मॅडम, याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की याच्यामध्ये निदा खानला आता अटक करता येऊ शकते का? काय टेक्निकल बाजू आहे? नाही मी नाही सांगू हम एक शॉर्ट में हिंदी कर दीजिए। देवळाली पुलिस स्टेशन CR नंबर 156/2026 ये जो गुना है उसमें SIT इन्वेस्टिगेशन कर रही है। आज आरोपी निदा खान इसने उसके जो एडवोकेट है उसके थ्रू इंटरिम बेल के लिए एप्लीकेशन कोर्ट में प्रेजेंट की थी। उसके बेल के एप्लीकेशन पे लिए उनका जो एडवोकेट है उन्होंने बहुत देर तक उनके ऊपर आर्ग्यूमेंट किया, लेकिन आज मैं सरकार पक्ष की तरफ से और SIT की तरफ से आज मैंने कोर्ट में हाजिर होके ऑनरेबल कोर्ट को रिक्वेस्ट की कि ये जो महिला अत्याचार का ये जो ऑफेंस है और बहुत गंभीर और बहुत ही सेंसिटिव ऑफेंस है और TCS कंपनी में इसी प्रकार के और 9 जो ऑफेंसेस है वो भी रजिस्टर हुए हैं और ये सब ऑफेंस का इन्वेस्टिगेशन अभी तक शुरू है और ये सब ऑफेंसेस इंटरलिंक है और बहुत सीरियस होने के कारण और इसमें एट्रॉसिटी एक्ट भी
अप्लाई किया हुआ है, इसलिए एप्लीकेशन के सुनवाई के लिए इसके जो पीड़िता है उसका से लेना और इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर का से लेना बहुत ही ज़रूरी है। इसलिए ऑनरेबल कोर्ट ने आज एप्लीकेशन के ऊपर कोई ऑर्डर किया नहीं और सुनवाई के लिए 27 तारीख फिक्स कर दी है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।